नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आम्ही एक नवीन व्लॉग घेऊन आलो तुमच्यासाठी खास. आणि आम्ही आज खेकडी पकडणार आहे. आणि माझ्यासोबत आहेत हे बघा, राहुल, सोन्या, इथं सागर, आणि इथं आता खाली उतरलेले आता अप्पाजी, पुंडलिक आणि रामादादा. चला तर मग तुम्हाला दाखवतो मी आता खेकडी कशी पकडायची असतात. आणि आता हे पाणी नदीचं आहे आमच्या आठीला आहे, आणि ही आमची नदी आहे, ही ताम्रपर्णी नदी आहे. आणि आता आम्ही तुम्हाला दाखवणारच आहे. तर मग चला जाऊयात खाली. आता हे शर्ट उतरलं, टी शर्ट काढलं आहे मी. आणि आता मी तर काही खेकडी पकडणार नाही, पण माझे सहकारी मित्र आहेत. पुंडलिक आहे इकडं, हे बघा रामादादा बिळामध्ये हात घालून पकडतोय. आणि इकडं अप्पाजी. आता हा मोबाईल मी पकडला आहे, तर मी पुढे जातो सावकाश आणि तुम्हाला दाखवतो. एक मिनटं. इथं किरवा आहे, त्यांनी आता असं दोन पिशवी आहे किती ती काय ते ठेवलं की पिशवी. आणि हे बघा लगेच रामानं आता हे किरवं काढल्या बघा. सोन्या ठिकाणी घेऊन खाली खूप मोठं किरवं तुम्ही बघू शकता मित्रांनो. दुसरी शिकार ही बघा लगेच. आणि खेकडी पकडण्यात एक्सपर्ट आमचे रामादादा बघू शकता हे किरवं. आणि हे आमच्या अण्णा पुंडलिकांना अजून एक किरवा आहे असं आप्पाजी बोलतोय. आणि हे बघा केवढं मोठं किरवं पकडलेलं आहे बघा या रामानं. आणि या बिळातलं आहे बघा, हे एवढं मोठं बिळ आहे. आणि या नदीच्या बरोबर काठाचं असतं ते. हे पाणी संपल्या इथे बिळं काढतात किरवी, आणि आत असतात इथे नवीन ताजी ताजी किरवी. मस्त छान काळ कुठ आहे किरवं. असा रस्ता याचा भारी होतोय नाही, लय भारी होत आहे. आणि आता हे राहुल आले पिशवी गुण, त्या पिशवीत आम्ही खिकडी टाकणार आहे. सोन्या सोन्या आता दुसरं बिल धरलं. आणि हे बघा हात घालून एकदम पाहिजे कोण. आप्पाजी इकडून, आप्पाजी इकडून. आतमध्ये एकाच बिळात 2-4 बिळ असे असतात. आणि किरवी बी असतात 2-4, सांगता येत नाही काय ते. चलो आज कुछ तो पानी करते हैं. कसली भीती जेव्हा रे काढायचं आज. बघा हे सापाला धरणारे डेअरिंग बाज आमचे कलाकार पुंडलिकांना हाय हाय असं म्हणलं आप्पाजी. आणि 100% असणारच आहे किरवं. आमच्या गावाकडे त्याला किरवं म्हणतात, खेकड्यास. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? क्रॅब असं म्हणतात. इंग्लिश काय आम्ही शिकवत नाही. हुशारपूरला इथे आहे ते बघा, ही हुशारपूर ही अशी लय हुशारपूर आहे. ही किती दूर झाल्यात आज. ही सगळ्या कला, ही गावाकडची पोरं आहेत, ही सगळ्या कला बाळगणार आहेत. डेअरिंग बाज अशी पोरं आहेत. ऑफिसमध्ये सुद्धा काम करतात, आणि इकडे शेतामध्ये सुद्धा काम करतात, आणि इकडे तिकडे खेकडी पकडायला पण येतात. अशी डेअरिंग बाज पोरं शहरातली नाहीत पोरं. ही हाय म्हटलं एकदा सोडणं नाहीत अशी आमच्या रामांना. आणि हे बघा लगेच शिकार झाली इथं, अशी आम्ही पाट किरी काढतो. हे बघा शिकार किती मोठे आहे. हे बघू शकता, ही मादी आहे. आणि ही मादीची ही अंडे आहेत. अंडे आणि मेंदू याच्यापासून असं मस्त असं मेंदूची जे हे असते ना भाजी, खतरनाक लागते ती, मस्त लागते सुपर. आता हे अंडे सोडून देतोय म्हणजे अजून आपल्याला ही किरवी भेटते नंतर मोठी झाल्यावर. म्हणजे आम्हीच येणार आहे परत तिथे पकडूच. केवढ्या फास्ट आणि किरवी पकडूल्या बघा हे रामांना आणि आप्पाजी. एवढे फास्ट शिकार. अजून पुंडू अजून उतरलेला नाही त्याच्यात. पुंडू आता फक्त जरा बघून घ्यायला लागलाय. मला नदीचा व्ह्यू दाखवतो. हा ही तळगुळची बाजू आहे. इकडून ही नदी येते आपलं दुंडग्यावरून, आणि असं ही इकडे जाते दड्डीला. आता आम्ही पलीकडच्या बाजूला चाललोय. तर तुम्हाला जर पाणी जेवढं असेल तिथपर्यंत मी दाखवतो, बाकी नंतर मग मी स्टॉप करतो. आणि हे बघा आंध्र प्रदेश कलाकार गोव्यावरून आलेले खेकडी पकडायला. गोव्यात खूप मोठी खेकडे असतात. सर्वात लहान खेकडं कुणाच्या नावावर असेल ते पुंडलिक पाटील अण्णा यांच्या नावावर. आणि हे झाडच करून, आणि हे चिवचिव पाणी किरवं हे तुम्ही बघू शकता. किरवी खाण्यापेक्षा जी पकडण्याची मजा आहे ती ही वेगळीच असते. मी अनुभवतोय आणि तुम्हाला इथे मजा घेतोय. हा मजा घेतोय, आणि तुम्हाला इथे बघायला भेटेल. हा दाखवतो. आणि हा ट्रेन युट्यूबर सागर अण्णांचं खूप चॅनल्स आहेत. तुम्ही त्या चॅनल्सवर जावा आणि सबस्क्राईब करा. सागर अण्णा चॅनल सागर सडाके शॉर्ट्स. सागर सडाके शॉर्ट्स म्हणजे शॉर्ट्स चॅनल आहे त्यांचं.
आणि आमचं नशीब आहे की आम्ही गावासारख्या ठिकाणी आम्ही जन्मलोय आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि हा करत आम्ही मोठं झालोय. बरोबर. आणि आताही अजूनही आम्ही ते छंद सोडला नाही. आणि ह्या ऍक्टिव्हिटीज आहेत ना, जगण्याची एक वेगळीच मजा आपल्याला अनुभवाला देतात. आणि बघू शकता आता आम्ही आजकाल सगळे आपल्या कामात ऑफिसमध्ये किंवा सोशल मीडियावर सगळे बिझी आहेत. पण आम्ही हे जी मजा आहे ती अनुभवतो. गावाकडची मजा ती आम्ही अनुभवतो. गावाकडची मजा ही वेगळीच असते. मी आता इकडे पलीकडच्या बाजूला आलोय. परत इकडचा जो हा परिसर आहे बघून घ्या. ही झाडं खेकडी पकडायला आम्ही इकडून आता असं जाऊन परत आणि त्या साईडला जाणार. हे आप्पाजी पुढच्या किरवांसाठी उक्कर काढून देत आहेत, म्हणजे ती त्याच्यात जाऊची आणि बसूची नंतर काढतात. आणि हे बघा रामाचा अथक प्रयत्न, हे बघा पूर्ण किती खोलवर गेलाय बघा. आणि हे बघा प्रयत्न आणि हे यश हे भेटणारच तुम्हाला. प्रयत्न तुमचे असतील ना खूप मोठे तर तुम्हाला यश मिळणार नक्कीच. प्रयत्न करत राहिले पाहिजे आपण. इकडे लगेच कोंडू पाहून हे स्ट्रगल तुम्ही बघू शकताय, किती मोठं स्ट्रगल आहे. खेकडी पकडण्याचं सुद्धा काम म्हणजे काही साधं सुद्धा काम नाही आहे. या पाण्यात उतरावं लागतंय, असा चिखल काढावा लागतोय. जी बिळं आतवर खोलमध्ये असतात ती पूर्ण खोदून काढावं लागतात आणि आतमध्ये हात घालून अचूक असा अंदाज घेऊन त्या खेकड्याला म्हणजे किरव्याला पकडावं लागतंय, तरच ते किरवा आपल्याला भेटते. आणि यात परिपूर्ण झालेले आमचे पुंडलिकांना, रामांना, आप्पाजी, सागर लगेच दुसऱ्या बिळामध्ये हात घालत रामादादा पुढे सरकावत आहेत. आणि इथं पुंडू आणि आप्पाजी. आम्ही अशाच प्रकारे गेल्या वर्षी सुद्धा अशीच हीच आमची टीम आम्ही खूप अशी खेकडी दरवर्षी येत होतो. अशी गेली 2-3 वर्ष आम्ही कंटिन्युअस येत होतो. जेव्हा पाणी कमी होते म्हणजे पाणी आटते नदीचं, त्यावेळेस आम्ही लगेच खेकडी पकडण्यासाठी या महिन्यातच बरोबर एप्रिल-मेच्या दरम्यान येतोय आम्ही आणि अशी खेकडी पकडतोय. आणि असंच आम्ही पोरं आमची एक पार्टी करतोय. तीही तुम्हाला नंतर व्हिडिओ आम्ही दाखवूच तो पार्टीचा. आणि तो जो रस्सा असेल ना, किरव्याचा रस्सा नाद खोळा, तो तुम्हाला आम्ही आणि कसं बनवतात आमचे हे कुक रामादादा आहेत, सर्व तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. कनेक्ट झालेले असतात एकामेकाला, ते तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हे सागर आमचे पुण्याला असतात. भव्य दिव्य असा यूट्यूबचा कोर्स करत आहेत सागर आता सध्या. काढते बाबा. आणि हे बघा डरावणे साप अनाकोंडा. हा भला मोठा अनाकोंडा गुपचूप असा येत असताना. आणि खरंच मी खूप घाबरलो. तुम्ही बघू शकता हे दृश्य. हे अचानक असे सदृश्य आमचे कलाकार अदृश्य. राहुल अण्णा सडाके हॅपी बर्थडेनी राहुल अण्णा. आणि असा आवाज येतोय बघा. किती मेहनत असते तुम्ही बघा. आणि लगेच दुसरे किरवळे बघू शकताय तुम्ही. हे जे आहेत ना, हे प्रो खेळाडू आमचे रामांना. तुम्हाला लगेच 5 ते 10 मिनिटं 5 मिनिटं लई झाली लगेच खेकडा भेटून जाईल. बोललोय तरी कुठे. आणि ह्या नेक्स्ट बीळ असं काही पण टाकायचं. इथे बिळ दांडगी बिळ लई, दांडगी म्हणजे जास्त बिळ. ही चंदगड बाळा मोठी बिळ दांडगी म्हणजे. खरं किरवी छोटे आहेत, किरवी बारकी बिळ दांडगी. शिकार भेटलेले आहे. आणि लगेच हे बघा असा हात गाठल्या खेकडा आलाच पाहिजे हो बाहेर. इतकी ट्रेनिंग फास्ट आहे ना ती, काय खरं नाही ते सांगू तो म्हटलं इथं. आणि राहुलांची पहिली शिकार चिवचिव पाणी किरवं. खूप मोठी शिकार झालेली आहे आज. चिवचिव पाणी शिकार बघू शकता. आंध्र प्रदेश कलाकार राहुल अण्णा. ही शिकार झालेल्या आप्पाजीच्या हातात आहे, बघू शकता तुम्ही. पुंडलिक प्रयत्न शिकार आहे पण दाखवतोय. हां काही असू देत,
प्रयत्न हे महत्वाचे. आणि इकडं पुंडलिक शिकार खूप मोठे आहे त्यांच्यासाठी. ट्रेनिंग चालू आणि आम्ही शिकार करायला देतो. हे ट्रेनिंग चालू आहे त्यांना, पुंडलिकांना. आणि हे बघा बडा बडा वाला नहीं नहीं उधर चालू है देखो बड़ा देखो देखो इधर एक पकड़िया पुंडलिक ने. देखो बड़ा शिकार ये भी छोटा नहीं है, ये भी ऐसा नहीं कि खिचो और ऊपर खिचो. खूप मोठी शिकार तिकडे रामादादाला लागलेली आहे, म्हणजे आतमध्ये आहे ती आणि ते आता पकडणार आहेत. ती पुंडलिकने केलेली शिकार ट्रेनिंग मध्ये सक्सेसफुल झालेले. पास ट्रेनिंग सक्सेसफुल. आप्पाची ट्रेनिंग हे बघा, त्यांची निवड पुढे आणि पद त्यांना उच्च पद भेटलेलं आहे. पुढच्या शिक्षणासाठी त्यांना बाहेर देशात पाठवणार आहे. आणि इथं खूप मोठी शिकार आहे असं रामा. आणि आता हे बघू शकता तुम्ही, लगेच रामाला यांची शिकार खूप मोठं किरवा आहे, खूप मोठा आहे. बघू शकता तुम्ही, मी अंदाजे ठोकत नाही आहे. हे बघा हे बघा हे बघा अण्णा दाखवा जरा, अण्णा जरा दाखवा. आणि नांगडे त्याचे जे आहेत ना ते त्याने आतमध्ये सोडलेत बहुतेक. आणि हे बघा नाही असणार नांगे, आणि म्हातारा झाला असल्यामुळे त्याचे कसं आहे, त्याच्या पायामध्ये जे कॅल्शियम ते संपल्यामुळे गुडघे दुखून त्याला त्रास होता. आणि तो त्रास त्याचा नाहीसा करण्यासाठी त्यानं स्वतःहून त्याचे पाय ते म्हणजे नांगे ते त्यानं मोडून काढलेत. असे पण खेकडे असतात बघा. आणि हा शोध लावलाय पुंडलिकांना यांनी, ग्लेनमार कंपनीचे ओनर. आणि इकडं सागरांना पेडणेकर, संभाजी ब्रिगेडच्या सर्व अप्पाज्यांना तिरमाळे, पाटील उरणार आणि उरलेला रस्सा खाणार असे पाटील. उरलेलं चाटू पुसून ताट उशी. नांग्या सकाट काढणारे किरव अप्पाज्यांना तिरमाळे. आणि इकडे राहुलांना ट्रेनिंग पिरियड त्यांची पहिली पायरी आहे. आणि हे सगळ्यात छोटं किरव काढण्याचा जो रेकॉर्ड काय आहे तो राहुल अण्णाच्या नावावर. आता शेवटी यश संपादन केलेलं. आणि किरव्याचे पण हाल केले, हाल करून काढणारे किरवे पटू. म्हणाला शेवटी मीच बाहेर येतो. आणि हे टीम वर्क तुम्ही पाहू शकता. टीम वर्कमुळे तुम्हाला खूप सारं ध्येय तुम्हाला तुम्ही गाठू शकता. बांबूचं हे पडले तिकडे. आणि ही जी बेट आहे अख्खीची अख्खी बेट नदीमध्ये ओढून गेलेल्या नदीनं. आणि हे महापुराचे दुष्परिणाम आहेत. भलं मोठं असं झाड आहे कोसळलंय. पुराच्या हा दुष्परिणाम पुराचा. केवढं मोठं त्या झाडावर असं बेड पडले. हे बघा बापरे बापरे, इथे झाड आहेत खाली पण पाण्यात पण आम्हाला ते लागत आहे. त्याची जी हे ना पुंडलिकांना तुम्हाला आता सांगतील अनुभव तो त्यांचा. तर पुंडलिकांना तुम्हाला आता इथं खेकडे पकडताना कसं वाटतंय आणि काय म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स काय, अनुभव काय वाटते ते तुम्ही आता थोडक्यात सांगा. रोज ऑफिस, सकाळी उठायचं, आवरायचं, कामावर जायचं, परत यायचं, परत जेवणाची तयारी. आणि ह्या बिझी शेड्यूलमधनं गावाकडे सुट्टीकडून गावाकडे यायची आतुरता. आणि या मित्रांसोबत जे घाललेला वेळ, किरवी पकडणं, आंबे खाणं, करवंद काढणं, डोंगरावरती फिरायला जाणं, एक वेगळीच मजा आहे, एक वेगळाच अनुभव आहे. आयुष्यभर मी अनुभवत राहीन. खूप असं भारी वाटतंय. माझे लहानपणापासूनचे मित्र सोबत असताना त्यांच्यासोबत जे किरवी पकडायचा अनुभव तो वेगळाच आहे. आणि इतकं निवांत वाटतंय की ते सांगू शकत नाही, शब्दात मी व्यक्त करू शकत नाही. तुम्ही पण कधी तुम्हाला पॉसिबल असेल तर या आणि आमच्या मित्रांसोबत थोडा वेळ स्पेंड करून बघा की तुम्हाला काय अनुभव येईल. एक वेगळाच, सगळे नमुने म्हटला तरी चालेल. प्रत्येकाकडे वेगळी कला आहे, प्रत्येकाकडे वेगळी कला आहे. खूपच मस्त आहे. हा आता हे आम्ही एन्जॉय करतोय, तुम्ही पण एन्जॉय करा. खूप असं सुंदर शब्दात त्यांनी हे त्यांचं म्हणजे अनुभव हा त्यांनी खूप चांगल्या शब्दात व्यक्त केलाय.
आणि पुंडलिकांनी खूप सुंदररित्या त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलंय. खरंच गावाकडचा जो अनुभव आहे तो काय असतो त्यांनी सांगितलेला आहे. कारण ते त्या जॉब करतात, त्याचबरोबर गावाकडे येऊन सुट्टीवर येऊन असा एन्जॉय करून जातात. काही तरुण आहेत ते गावाकडून येतात तिथून फक्त रेस्ट घ्यायसाठी येतात. पण हे पुंडलिकांना म्हणा, आमचे आप्पाज्यांना म्हणा, रामादादा म्हणा, जे काम करून सुद्धा इकडे येऊन जी गावाकडची मजा आहे ती मजा अनुभवतात. आम्हालाही त्यांच्यासोबत ती मजा अनुभवता येते. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि हे बघा खूप वेळानंतर आम्ही मोठी शिकारची आम्ही वाट बघत होतो, आतुरता होती आणि ती शिकार आम्हाला आता सापडलेली आहे. मग यानंतर आपल्याला आता लगेच अशी खेकडी सापडत जातील असं ह्याच्यातली बाहेर येतील तेवढं तुम्ही लक्ष द्या. आणि बघा खेकडं आणि का खूप वेळानंतर मोठी शिकार आम्हाला सापडली. आणि तिकडे शेतामध्ये एक छोटी मुलं आहेत, ती पुढे जाऊ नका, ते आवाज येतात. आणि नदीमध्ये खूप सारा कचरा फेकत असतात लोक. बघू शकता तुम्ही इकडे बाटल्या आहे पुंडलिकांना, हे बघ बाटल्या आहेत, डबे टाकलेले आहेत. तर हे असे टाकू नका. नदी, निसर्ग ही आपल्याला मिळालेली एक सुंदर अशी देणगी आहे. तर ती स्वच्छ ठेवा जेणेकरून तुमच्या नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्यांचा आपल्याला अनुभव घेता येईल. त्याचबरोबर तुमचं आरोग्यही तसंच निरोगी तुम्ही राहाल, आरोग्य चांगलं राहील, निरोगी राहाल तुम्ही. कारण हेच पाणी हां तुम्ही पिण्यासाठी पण वापरत असाल, त्यामुळं आपली जनावरं पण हे पाणी पितात. त्यामुळे कृपया स्वच्छता ठेवा, घाण टाकू नका. थँक्यू. आत्ताच फुल ट्रेनिंग मधून पास झालेले आमच्या पुंडलिकांना थँक्यू. तुम्हाला सांगू की आवाज नाही. थँक्यू. आला वारा गेला, वारा वाहून गेला कडवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. थँक्यू. सहकलाकार राहुलांना न मिळत असल्यामुळे ह्या कला या सादर करता येत नाहीयेत. कला त्यांची जी कुठंतरी हे होत आहे, प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. तरी तुम्ही या सगळ्या कला तुमच्यापर्यंत नक्की पोचू. हे वल्लभ बघू शकता किती कला आमच्या पोरांच्या अंगामध्ये असलेल्या. तुम्ही सगळ्या कला तुम्हाला भेटतील जसा वेळ जाईल तसंच. इकडे बघा अजून एक कलाकार, मस्ती मनगाव. काय का मावशी, मस्ती मनगाव चेन्नई कुपे बुद्रुक हे आमचं गाव. आणि ही गावची नदी ताम्रपर्णी. आणि हा खतरनाक असा व्ह्यू तुम्हाला नदीमध्ये बघा, बघू शकता तुम्ही. नाद खोळा आणि हे बिळामध्ये कसं हात घालायचं, चावलं काय रे? पकडायचं, चावलं. हे ट्रेनिंग देत असताना रामादा गावलंय स्वतः तर रामादा ती किरव बाहेर काढतातच, तुम्ही बघू शकताय. कारण ते हात पोचणार शिक्षक आहे त्या खेळामध्ये ते आणि ही आता धोका कमी झालेला आहे, बघू शकताय. पुढचा परतून बसले ना. हे नांगडे बघू शकता काय, रामादा हे शिक्षक आहेत या विषयात. हे टीचर गावलंय, किरवं गावलंय तिथे. असा नांगा असतो बघा, कधी सुटत नाही. हे बघा किती, हे बघा किती घट आहे, हे बघा सुटतोय का बघा. आणि ह्याच्यात जर तुमचं बॉट गावलं तर कट झाल्याशिवाय सापडलं. आणि ते बघा किरवं रामादाने पकडलेलं आहे. आता किरवं दाखवा जरा इकडे, राहुलदा किरवं दाखवा. हा हे बघा. आणि अरे ही पिल्लावळं, ही मादी आहे, मादी. आणि पिल्ला आम्ही नदीमध्ये सोडणार आहे.
कवडा आत गेला तरी अजून लागेल आलं त्याच्या बाहेर नाही म्हणू नको चोट झालं सोड खाण्यासाठी खास गोव्यावरून आलेले आहेत पुंडलिक पाटील आणि ग्लेनमार्कचे मालक खाणकाम अधिकारी पुंडलिकांना पाटील बडबडी हा. आणि मित्रांनो आतापर्यंतच्या या आतक प्रयत्नानंतर आम्ही जवळपास 20 ते 25 खेकडी पकडलेले आहेत आणि जी आताची जी आमची म्हणजे पार्टीची जी सोय झालेली आहे तरी या खेकड्यापासून एवढे सुंदर असा रस्ता बनतोय आणि ते कुक आहेत आमच्या आम्हाला खेकडी पकडण्यात सुद्धा माहीर आणि जेवण बनवण्यात सुद्धा तितकेच ते हुशार आणि असे आमचे हे रामादादा संध्याकाळी ते आम्ही पार्टी करणार आहे या खेकड्यांची आणि तो रस्ता इतका सुंदर होतोय तुम्ही गावाकडची जी खेकड्यांची जी चव आहे ना ती वेगळीच चव तुम्हाला चाखायला मिळेल कधीतरी गावी आलात तर या आमच्या इथे आम्ही तुम्हाला ती चव चाखायसाठी देऊ आणि नंतर मग संध्याकाळी तुम्हाला व्हिडिओ येईल तो रस्त्याचाच झणझणीत रस्ता पप्प्या एक फोटो घ्या आपला आणि कॅप्शन टाक हिरव्याचा रस्ता चला तर मित्रांनो आता हे खेकडे आता पकडून आम्ही धरलेले आहेत आणि झालेलं आहे खेकडे पकडण्याचा कार्यक्रम आता झालेला आहे संपूर्ण झालेला आहे आणि हा आता पुढे रस्ता तयार करणार आहे खेकड्याचा तो पुढे आम्ही तुम्हाला नंतर दाखवू आणि मित्रांनो आता हे आम्ही आणलेली खेकडी त्यांचं आता काय ते रस्सा पाणी कांची पाणी करण्यासाठी सुरुवात होता इकडे इथे जो आहे तो राईस ठेवलेला आहे ह्या चुलीवरती ही आम्ही चूल बनवली आहे हे बघा अशा प्रकारे आणि इथं आहे ते आता इथं काय होणार आहे इथे चिकन आणलं आहे आम्ही स्पेशल ते चिकनमध्ये ते शिजणार आहे इथे राईस चालू आहे नंतर मग चिकन झाल्यानंतर आम्ही किरव्याचा रस्ता करणार आहे तो तुम्हाला दाखवतो आणि इथून एक कांदा त्याल सगळं लिंबू आणि काय काय लागते सगळा मसाला हा किरव्याचा रस्सा हे किरव्याचा रस्सा होणार ह्याच्यात हे गावाकडे आम्ही अशा पद्धतीने ही पार्टी आम्ही अशा पद्धतीने करतोय बघा आचारी आहेत आचारी बिर्याणी एकदम सुपर बनवतात आमचे हे रामादादा आणि हे साऊथ इंडियन हे नाश्ता बसतात आप्पाजी पाटील वस्ताद आप्पाजी वस्ताद आणि फुल काय करू फुल ऑन राडा अशी आमची पार्टी राडाचे अध्यक्ष पुंडलिकांना गोव्यावरून खास आलेले आहेत राडा करण्यासाठी पार्टी फुल आणि इथं साऊंड बॉक्स आहे आवाज करा जरा अण्णा हे बघा साऊंड बॉक्स आहे ही मस्ती पण तुम्हाला दाखवणार आहे ही कशी नाचते नंतर बघी समजा तुम्ही ही लय वाईटला आहेत हे वाटत्यात खरं लय वाईटला आहे ती दिसतोच एवढा आहे ती नाही तर लय वाईट आहे खुर्ची लय नाचते आत पाणी